चाकण महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावरचं एक अत्यंत महत्त्वाचं नाव. हजारो उद्योग, लाखो रोजगार, कोट्यावधींची उलाढाल आणि देश विदेशातील मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक. पण याच चाकणला गेल्या काही वर्षांपासून एक वेगळंच ग्रहण लागलंय. रस्त्यांवर खड्डे, दिवसभर वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची गर्दी, पाणी आणि विजेचे प्रश्न, कचरा व्यवस्थापन आणि वाढत्या औद्योगिकीकरणाच्या तुलनेत अपुऱ्या असलेल्या नागरी सुविधा. म्हणूनच आता प्रश्न फक्त हा नाहीये की चाकणमध्ये उद्योगधंदे वाढणार का, तर प्रश्न हा आहे की चाकणमध्ये उद्योग वाढण्या इतकी पायाभूत सुविधा सरकार उभी करणार का. आणि गेल्या काही दिवसातील जर घडामोडी आपण पाहिल्या तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची प्रक्रिया आता वेगानं सुरू झाल्याचं दिसतंय. चाकण औद्योगिक क्षेत्राचा विस्तार गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वेगाने झाला, पण उद्योग वाढण्याचा वेग आणि पायाभूत सुविधा वाढण्याचा वेग यामध्ये एक अंतर राहिलं. याचा सर्वात मोठा फटका बसतो तो इथल्या वाहतुकीला. ट्रक, कंटेनर, कर्मचाऱ्यांची वाहतूक, स्थानिक नागरिकांची वाहनं आणि त्यांची वाहतूक या सगळ्यामुळं चाकणच्या रस्त्यावर प्रचंड ताण निर्माण होतोय. आज याच आपल्या विषयाला घेऊन आपण टू द पॉइंट मध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अविनाश आदक आणि आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट. खरं तर उद्योजकांचा प्रश्न आहे की माल वेळेत पोहोचत नाही. कामगारांचा प्रश्न आहे की दररोजच्या प्रवासात तासन तास वेळ जातो. स्थानिक नागरिकांना हा प्रश्न आहे की दैनंदिन जीवन त्यांचं रोजच्या या अडचणींमुळे विस्कळीत होत आहे. आणि प्रशासनासमोरचा प्रश्न आहे की इतक्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रासाठी दीर्घकालीन नियोजन कसं करायचं. चाकणमधील उद्योजकांनी रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि परिसर अधिकाधिक उद्योगस्नेही किंवा उद्योगपूरक करण्याची शासनाकडे मागणी केली आहे. म्हणजेच हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नाही तर संपूर्ण इंडस्ट्रीयल इकोसिस्टमचा प्रश्न आहे. खरं तर राज्य सरकारच्या हालचाली अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. चाकणच्या मूलभूत प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवरती या प्रश्नांची दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्यक्ष ग्राउंडवरती जाऊन आढावा घेतला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा पुण्यामध्ये या संदर्भात बैठक घेतली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून विविध शासकीय यंत्रणांना एकत्र आणून कृती आराखड्याच्या दिशेने महत्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्योजकांच्या दृष्टीनं ही बाब खरं तर अत्यंत महत्वाची आहे, कारण चाकणचा प्रश्न एका विभागाचा नाही. रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहेत, तर औद्योगिक क्षेत्र हे MIDC शी संबंधित आहे. प्रादेशिक नियोजन PMRDA शी संबंधित आहे. वाहतुकीचे प्रश्न हे वाहतूक विभाग आणि पोलीस विभागाशी संबंधित आहेत. विजेच्या समस्या महावितरण म्हणजेच MSCB शी संबंधित आहेत आणि स्थानिक ज्या सोयी सुविधा आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत आहेत. म्हणूनच एक विभाग एक उपाय असं करण्यापेक्षा सर्व विभाग आणि एक सर्वसमावेशक कृती आराखडा ही चाकणची खरी गरज आहे. आता इथे एक महत्वाचा शब्द समजून घेऊया, PMR. PMR म्हणजे पुणे महानगर प्रदेश. आणि चाकणकडे केवळ एका औद्योगिक वसाहतीच्या समस्या म्हणून पाहिलं तर कदाचित हे चित्र अपूर्ण राहील. कारण चाकण, तळेगाव, खेड, पिंपरी चिंचवड, हिंजवडी आणि पुणे परिसरातील औद्योगिक आणि IT बेल्ट एकमेकांशी जोडलेले आहेत. एका ठिकाणी वाहतूक कोंडी झाली तर त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणावरती होतो. एका औद्योगिक पट्ट्यामध्ये पायाभूत सोयी सुविधांवरती ताण वाढला तर त्याचा परिणाम संपूर्ण PMR म्हणजे संपूर्ण या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. म्हणूनच चाकणचा विकास आता संपूर्ण PMRच्या एकात्मिक विकासाच्या चौकटीत पाहण्याची खरी गरज आहे. याच दिशेनं PMRDA कडून चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी बाह्यवळण रस्त्यांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा राबवली जाते. तसंच चाकण तळेगाव महामार्ग आणि इतर कनेक्टिव्हिटी रस्त्यांची जी कामं आहेत ती PMRDAच्या नियोजनामध्ये आहेत. म्हणजेच चाकणचा एकूण प्रश्न आता प्रादेशिक पातळीवर सोडवण्याची गरज स्पष्ट झाली आहे. आणि याच PMRचा व्यापक दृष्टिकोनातून आमदार महेश लांडगे यांनीही चाकण, तळेगाव, खेड आणि हिंजवडी या इंडस्ट्रीयल IT बेल्टच्या प्रश्नावर सातत्यानं भूमिका मांडली आहे. अलीकडेच त्यांच्याच पुढाकारातून हिंजवडी, चाकण आणि तळेगाव परिसरातील वाहतूक त्यासोबत तिथल्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तिथले उद्योजक
विविध संघटना आणि संबंधित घटकांची महत्वपूर्ण बैठकही झाली. या बैठकीत एक महत्वाचा मुद्दा पुढे आला, तो म्हणजे चाकण तळेगाव खेड या औद्योगिक पट्ट्याचा केवळ वाहतूक कोंडी सोडवण्यापुरता विचार न करता त्याचा संपूर्णपणे नियोजनबद्ध इंडस्ट्रीयल टाउनशिप म्हणून विकास करायला हवा. याचा अर्थ काय, तर फक्त कारखाने उभारायचे नाहीत, तर उद्योगांसोबतच त्यासाठी लागणारे रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पाणी, वीज, त्यांना लागणाऱ्या सर्व नागरी सुविधा, लॉजिस्टिक, वाहतूक व्यवस्थापन आणि कामगारांसाठीच्या आवश्यक सर्व सुविधा या सर्वांचा एकात्मिक विचार करणं गरजेचं आहे. आमदार महेश लांडगे यांनी PMR ला वाहतूक कोंडीमुक्त आणि उद्योग स्नेही करण्यासाठी शासन, प्रशासन, उद्योजक, नागरिक आणि वेगवेगळ्या संघटनांनी एकत्रित काम करण्याची भूमिका मांडली. म्हणजेच चाकणचा प्रश्न रस्ता कधी होणार एवढ्यावरच थांबत नाही, तर प्रश्न आता हा आहे की चाकणचा पुढच्या 20 वर्षांचा 25 वर्षांचा विकास आराखडा काय असेल. या संपूर्ण चित्रामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे उद्योजक. कारण उद्योगांना चाकणमध्ये राहायचंय, या ठिकाणी वाढायचंय, त्यांना नवीन गुंतवणूक करायची आहे आणि रोजगार निर्माण करायचा आहे. पण त्यासाठी त्यांना एक विश्वासार्ह अशी इकोसिस्टीम या ठिकाणी डेव्हलप करणं गरजेचं आहे. उद्योजकांच्या समस्या स्पष्ट आहेत. वाहतूक कोंडी कमी झाली पाहिजे, त्याचबरोबर रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत, इथली वीज आणि पाणी उद्योजकांना नियमित मिळालं पाहिजे, कचरा व्यवस्थापन यंत्रणा जी आहे ती सुधारली गेली पाहिजे, त्याचबरोबर परिसर स्वच्छ आणि सुरक्षित असला पाहिजे आणि प्रशासनाशी संबंधित असलेली जी काही कामं असतील त्यामध्ये समन्वय आणि या एकूणच कामांना वेग आला पाहिजे. या मागण्या उद्योजकांच्या आहेत. कारण कुठल्याही उद्योगासाठी वेळ म्हणजे पैसा. एक ट्रक वाहतूक कोंडीमध्ये अडकतो तर फक्त त्या ट्रकचा वेळ जात नाही, तर त्यामध्ये उत्पादनाचं वेळापत्रकही बिघडतं, डिलिव्हरी उशिरा होते, लॉजिस्टिकचा खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम उद्योगाच्या एकूणच स्पर्धात्मकतेवर सुद्धा होतो. म्हणूनच उद्योजकांचा मुद्दा अगदी रास्त आहे. उद्योजक म्हणतायत की आम्हाला उद्योग वाढीसाठी सरकारची मदत हवी आहे, पण त्यासोबतच नियोजनबद्ध पायाभूत सुविधा सुद्धा पाहिजेत. आज पुणे चाकण परिसरात 49 उद्योगांशी संबंधित तब्बल 2,320 कोटी 97 लाख रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा झाली. ही गुंतवणूक म्हणजे चाकण आणि परिसरातील उद्योग विश्वाचा सरकारवरील विश्वास दाखवणारा सकारात्मक संकेत मानला जाऊ शकतो. पण इथंच एक मोठा प्रश्नही निर्माण होतो. नवीन गुंतवणूक येणार असेल तर त्यासाठी पायाभूत सोयी सुविधा त्या ठिकाणी देणं, त्या किती वेगाने त्या ठिकाणी दिल्या जातील हाही एक प्रश्न आहे. आज 2300 कोटींची गुंतवणूक, उद्या ती गुंतवणूक आणखी हजारो कोटींची गुंतवणूक त्या ठिकाणी वाढेल, पण मग त्याच वेगाने या ठिकाणचे रस्ते वाढणार का, सार्वजनिक वाहतूक वाढणार का, पाणी पुरवठा सक्षम होणार का, वीज व्यवस्था मजबूत होणार का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्योग वाढत असताना स्थानिक नागरिकांचं जीवनमान सुद्धा सुधारणार का, हा प्रश्न आता खरं तर महत्वाचा ठरतो. आता सरकारसमोर केवळ हा एकच प्रश्न नाही, तर तो संपूर्ण यंत्रणेसमोरचा प्रश्न आहे. महाई न्यूज म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही एका घटकाची बाजू घेण्यासाठी हा विषय खरं तर मांडत नाहीये. सरकारने चांगला निर्णय घेतला तर त्याचं स्वागतच झालं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली तर त्याची माहिती सुद्धा जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. आमदार महेश लांडगे यांनी प्रश्न मांडला तर तोही जनतेसमोर आला पाहिजे. उद्योजकांच्या अडचणी असतील तर त्या देखील प्रशासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि नागरिकांचे जे प्रश्न असतील तर त्यांना सुद्धा तेवढंच महत्व देऊन त्यांना सुद्धा मांडलं गेलं पाहिजे. पण पत्रकारितेची खरी भूमिका इथे सुरू होते. घोषणा झाली, पुढे काय? बैठक झाली, पुढे काय? कृती आराखडा तयार झाला, पुढे काय? निधी मंजूर झाला, मग कामं कधी सुरू होणार? कामं सुरू झाली तर ती पूर्ण कधी होणार? आणि शेवटी त्याचा फायदा चाकणच्या नागरिकांना आणि उद्योगांना प्रत्यक्ष कधी मिळणार? महाई न्यूजचा प्रश्न हाच आहे. आम्ही सरकारच्या कामाचं कौतुक करू, पण कामाच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा सुद्धा करू. चाकणला आज केवळ उद्योगांची गरज नाही, तर चाकणला उद्योग स्नेही वातावरणाची जास्त गरज आहे. चाकणला केवळ रस्त्यांची गरज नाहीये, तर आज आपल्या चाकणला सक्षम वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. चाकणला केवळ गुंतवणुकीची गरज नाहीये, तर चाकणला त्याच गुंतवणुकीला न्याय देणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांची खरी गरज आहे. आणि म्हणूनच चाकणचा विकास हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा किंवा कुठल्या एका आमदाराचा विषय नसून, किंवा कुठल्या एखाद्या उद्योगधंद्याचा, एका व्यावसायिकाचा,
हा विषय नसून हा विषय कामगारांचा आहे, हजारो कामगारांचा आहे, उद्योजकांचा आहे, स्थानिक नागरिकांचा आहे, PMRचा आहे आणि शेवटी महाराष्ट्राच्या औद्योगिक भवितव्याचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने चाकणच्या प्रश्नांची दखल घेतली आहे. PMRDAच्या माध्यमातून वाहतूक आणि कनेक्टिव्हिटीच्या कामांना दिशा मिळते. आमदार महेश लांडगे यांच्याकडून चाकण, तळेगाव, खेडसह PMRला उद्योगस्नेही आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी समन्वित प्रयत्नांचा आग्रह आहे. उद्योजकही शासनाला सहकार्य करण्याची पूर्णपणे भूमिकेत आहेत आणि इतर नवीन गुंतवणुकीचे आकडे सुद्धा आशावादी चित्र दाखवत आहेत. म्हणूनच एकंदरीतच पाहिलं तर चाकणच्या समस्यांचं ग्रहण ही आता हळूहळू सुटण्याची चिन्ह नक्कीच दिसत आहेत. पण खरी परीक्षा आता इथून पुढे सुरू झाली आहे, ती म्हणजे या आतापर्यंत ज्या काही घोषणा झाल्या त्या घोषणांचं रूपांतर कृतीमध्ये झाले पाहिजे. त्या कृतीचं रूपांतर पायाभूत सोयी सुविधांमध्ये झालं पाहिजे आणि पायाभूत सुविधांचं रूपांतर चाकणच्या नागरिकांच्या आणि इथल्या उद्योगांच्या प्रत्यक्ष जीवनमानातील बदलामध्ये झालं पाहिजे. यावर महान्यूज नेहमी लक्ष राहील. महान्यूजचा आणि एकूणच चाकणचा विकास म्हणजे केवळ एका परिसराचा विकास नाही, तर चाकणचा विकास म्हणजे PMRच्या औद्योगिक भवितव्याची खरं तर दिशा आहे. आणि PMR मजबूत झालं तर महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला एक आणखी वेग मिळू शकतो. आणि महान्यूज म्हणून आम्ही थेट या पद्धतीने या सर्वच विषयाचा पाठपुरावा सुद्धा करत राहू. पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंट मध्ये. तोपर्यंत पाहत राहा महान्यूज. धन्यवाद. जय हिंद.